जालना जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात मागच्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे खरं तर पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि यामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। आज खासदार कल्याण काळे यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन दिले। स्वतः खासदार साहेब आपल्या सोबत आहेत। तुम्ही निवेदन दिलेलं आहे, वेगवेगळ्या मागण्या शेतकऱ्यांच्या संदर्भात तुम्ही केल्या, काय सांगणार? आज जिल्हा काँग्रेस कमिटीने या ठिकाणी धरणे आंदोलन केलं। उभ्या महाराष्ट्रात प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी या ठिकाणी आज धरणे आंदोलन करा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्या आणि जर लवकरात लवकर मागण्या पदरात पडल्या नाही तर रस्त्यावर शेतकरी उतरल्याशिवाय राहणार नाही, ही ताकीद आता सरकारला देण्याची वेळ आलेली आहे। जालना जिल्ह्यामध्ये सरसगट पंचनामे करून सरसगट मदत जाहीर करण्याची भावना काँग्रेस पक्षाची आहे आणि त्या दृष्टीने आज निवेदन दिलं आहे। एकरी 50,000 रुपये देण्यात यावे, ज्या पिकाला वाहून गेले त्यांना, खरडून जमीन गेली त्याला 1 लाख रुपये देण्यात यावे आणि त्याचबरोबर फळबागा ज्या आहे त्याला त्याचा वेगळा पंचनामा करून त्या बागेत पिकाला वेगळं अनुदान, वेगळी मदत जाहीर करावी आणि ज्या शेतकऱ्याच्या विहिरी खचल्या त्या विहिरींना सुद्धा अनुदान देण्यात यावं 5 लाख रुपये NDRF-मधून किंवा SDRF-मधून। अशा वेगवेगळ्या मागण्या करून जो शेतकरी खऱ्या अर्थाने त्याचं कंबरडं मोडलं आहे त्या शेतकऱ्याला कुठल्याही परिस्थितीत आता कर्जमाफी करण्याची गरज आहे आणि ती कर्जमाफीसुद्धा तात्काळ करावी, अशा वेगवेगळ्या मागण्याचं निवेदन आज जिल्हाधिकारी महोदयाला दिलं आहे। 8 दिवसाच्या आत शासनाने तात्काळ मदत जाहीर केली नाही, किंबहुना सरकारच्या खात्यावर टाकली नाही तर शेतकऱ्याचा मोठा मोर्चा आम्ही जालना येथे काढणार आहोत। धन्यवाद। जालन्यात मोर्चा निघणार आहे हे तर खरं आहे, परंतु संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा शेतकऱ्यांचं नुकसान झाले, त्याच्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटी ही मुंबईला मोर्चा काढेल, किंबहुना मुंबईला माननीय मुख्यमंत्री आणि राज्यपालाला भेटणार आहे अशी संकेत आम्हाला प्रदेश काँग्रेसकडून मिळाले। तुमच्याच पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार असं म्हणतात की स्थानिक निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद होणार आहे, असा दावा। मला आज निवडणुकीवर काही बोलायचं नाही। आज खऱ्या अर्थाने आम्ही शेतकऱ्यासाठी आंदोलन केलेलं आहे, त्याच्यामुळे निवडणुकीवर आपण वेगळी पत्रकार परिषद घेऊ। म्हणजे येत्या 8 दिवसानंतर तुम्ही रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेणार? निश्चितपणे। तर नक्कीच आपण पाहतोय की खासदार कल्याण काळे होते, येत्या 8 दिवसात आमच्या मागण्यावर निर्णय घ्या अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा खासदार कल्याण काळे यांनी दिलेला आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।